ज्याला भटुरे करायला जमत नसतील त्याला सुद्धा करायला येणार. तर बघा कसा छान फुललेला आहे व जाडी छान तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने बनवली आहे रेसिपी, तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी बनवणार आहे भटुरे. तर त्यासाठी तुम्हाला दाखवते. आधी घ्यायचा आहे रवा, आणि आपण जे आता आज जे भटुरे बनवणार आहोत ते एकदम मार्केट सारखे होणार आहेत. एकदम फुलतील वगैरे छान. थोडा रवा, ही थोडी साखर घेतली आहे, आणि दही घ्यायचं आहे आपल्याला, जे मी घरात लावलं होतं दही. आणि हे रवा, बारीक दळलेली साखर, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे 10 मिनिटं आपण असंच झाकून ठेवायचं आहे, कारण रवा हा कसा फुलून जाईल थोडासा. 10 मिनिटं आपला रवा दही आणि थोडं साखरमध्ये भिजत ठेवला होता, तर ते भिजून गेलंय. आता घेतलाय मैदा. रव्यामुळे जो भटुरा असतो ना तो छान असा फुलतो, पूर्ण पुरीसारखा फुगतो छान, आणि त्याला छान जाळी पण तयार होते रव्यामुळे. चवीनुसार मीठ, थोडासा बेकिंग पावडर घ्यायचं आहे कणिक मळताना. भटुऱ्याचं पीठ मळून झालेलं आहे आपलं, आणि तेल लावून ठेवायचं आहे. 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे हे व्यवस्थित. थोडासा बेकिंग पावडर घ्यायचं आहे कणिक मळताना. मैदा लावून घ्यायचा आहे त्याला. जेवढा बारीक भटुरा तुम्ही लाटणार तेवढा तो फुलणारच, आणि तितका तो सॉफ्ट पण लागणार आहे चवीला. आपला हा भटुरा छान मार्केट सारखाच होणार आहे. या पद्धतीने तुम्ही भटुरे केले तर 100% तुमचे भटुरे फुलणार. तर पहा तुम्ही भटुरा कसा छान फुलतोय. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, आणि रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा.